तर आता तुम्ही बघू शकता कसं मस्त छान कपाट दिसत आहे. हॅलो एव्हरीवन, सो वेलकम टू माय चॅनल श्वेता राहुल. आणि तर आजचा दिवस पण अगदी छान सुरू झाला आहे आणि स्वरांशला पण आज सुट्टी होती, तर त्याचे आज ऑनलाईन क्लासेस होते. तर स्कूलवाल्यांनी ऑनलाईन क्लासेस ठेवले होते 8 ते 12 वाजेपर्यंत. त्याच्यामुळे आजचा डे पण सकाळचा फुल ऑन बिझी होता. आणि आम्ही करणार आहोत आज या माईक्सची टेस्टिंग. जसं कालच्यामध्ये मी ब्लॉगमध्ये दाखवलं होतं तुम्हाला, कालच्या ब्लॉगमध्ये अनबॉक्सिंग व्हिडिओ. आणि आज आम्हाला करायची आहे या माईक्सची टेस्टिंग. तर बघू कसं वर्क होतंय ते. हॅलो एव्हरीवन, तर आता माझ्या ऑफिसचे सगळे कामं छान आटपले आहे. आज फ्रायडे होता त्याच्यामुळे थोडे कामं लवकरच आटपले आणि संध्याकाळी मला जायचं आहे एका फंक्शनसाठी. तर आता माझ्याकडे थोडा वेळ आहे आणि मग माझे टू डू लिस्ट जी होती कामांची त्याच्यात एक होतं की स्वरांशचं कपाट आवरायचंय. इतकं आवरून सुद्धा काही दिवसानंतर ते इतकं मेसअप होऊन जातो कपडे काढण्यामध्ये, आणि स्वरांश तर एकदम कपडे काढायचे कसे पण आणि मग ठेवायचे कोंबायचे. त्याच्यामुळे ते कपाट इतकं मेसअप होऊन जातो की मला ते महिन्यातून 3-4दा तरी आवरावंच लागतं. तर अशी एक टू डू लिस्ट आहे. हे फर्स्ट टास्क आहे टू डू लिस्टचं. आणि बाकीचे तर आता कामं आवरून झालेत सगळे. तर आता हे मी करते. तर हे ओपन झालं की बघा असं हे आहे सगळा मेस इथे. आणि आता मी हे आवरते पटापट. संध्याकाळी पण रेडी व्हायचंय जाण्यासाठी. आणि मग बघू कसं आवरून कसं दिसतंय ते. आणि मी तुम्हाला छान टिप्स अँड ट्रिक्स पण देते कशा गोष्टी ठेवायच्या ते. आता तुम्ही हे बघू शकता की इथे हे एक व्हाईट स्टँड आहे. हे ऍक्च्युली स्वरांचं जे जुनं कपाट होतं, जे कापडी येतं सगळे सेक्शन्स वालं, ते मी आणलं होतं आणि त्याचं ते कापड खराब झालं. मग हे स्टँड जे आहे ते उरले होते. मग मी हे फेकून न देता इथे काय व्हायचं की कपडे स्टॅक करायला थोडा प्रॉब्लेम यायचा. सगळे कपडे अंगावर एकावर एक पडायचे आणि काढताना पण पडायचे. मग मी काय केलं, ते स्टँड जे आहे ते हाफ याच्या कबड मध्ये लावलं आणि हाफ माझ्या कबड मध्ये लावलंय. तर त्याच्यामुळे काय होतं, सगळे कपडे जे ते व्यवस्थित सेक्शन वाईज बसतात आणि स्टॅक पण होत नाही आणि काढताना पण व्यवस्थित काढले जातात. तर आता हे मी छान पुसून घेतलंय आणि याच्यात मी आता कपडे अरेंज करणार आहे. इकडे थोडीशी जागा रिकामी भेटली आपल्याला, तर मी इकडे काय करते, या स्पेसचा यूज करायसाठी मी जे सगळे विंटर वेअर, समर वेअरचे जे कलेक्शन्स आहे ते मी या कोपऱ्यामध्ये एका साईडला ठेवते. म्हणजे जेव्हा सीझन येतो तेव्हा आपल्याला शोधायची गरज नाही, ते पटकन हाताशी आपल्याला लगेच भेटून जातात. तर हे मी सगळं स्टॅक करते. आणि आता इथे मी ठेवले त्याचे सगळे कपडे जे बाहेर घालण्याचे आहे, नवीन कपडे सगळे प्रेस करून छान शर्ट आणि पॅन्टचा असा सेट करून मी व्यवस्थित इथे एका साईडला लावून दिले. चांगले प्रेस केलेले आहेत ते कपडे. आणि इथे ह्या सेक्शन मध्ये मी दुसरं काही जर छोटं सामान असेल तर ते मी ऍडजस्ट करेल. ह्या सेक्शन मध्ये मी ठेवले त्याचे सगळे ट्रॅडिशनल वेअर्स, पार्टी वेअर्स ड्रेसेस. आणि ह्या बॉक्सेस मध्ये पण थोडे ट्रॅडिशनल वेअर आणि थोडे जे 3 पीस सूट असतात ते इकडच्या साईडला ठेवले. आणि हे थोडे गेम्सचे बॉक्सेस आहेत ते अगदी नवीनच आहे, ते मी अजून ओपन पण केले नाहीये. म्हणून ते पण मी इथे ठेवणार आहे, कारण इथे मला तेवढी स्पेस भेटते. म्हणून हे पण मी इथेच ऑर्गनाइज करून घेणार. हा जो बॉक्स आहे याच्यामध्ये मी, हा ऍक्च्युली कपड्यांचाच बॉक्स होता, तर याला मी रियूज केलाय. तर याच्यामध्ये मी त्याचे सगळे जे सॉक्स आहेत ते अगदी छान व्यवस्थित धुवून आणि याच्यामध्ये घडी करून ठेवलेले. हा बॉक्स जो आहे तो मी आता इथे टाकला आहे खाली या प्रेस केलेल्या कपड्यांच्या वर. म्हणजे जेव्हा पण आपल्याला हे जे सॉक्स आहे ते लागतील तेव्हा फक्त हा बॉक्स काढायचा, त्याच्यातून सॉक्स काढायचे आणि परत तिथे तसं ठेवून द्यायचं. म्हणजे सॉक्स हरण्याची पण चिंता नाही. तर हा बॉक्स इथे मी आता ऍडजस्ट केलाय. आता मी ठेवते त्याचे रोजचे वापरण्याचे कपडे. तर आता हे आहे त्याचे रोज वापरण्याचे शर्ट्स, टी शर्ट्स. ओके, तर ते मी आता ठेवणार आहे ह्या सेक्शन मध्ये खाली इकडे ह्या साईडला. म्हणजे मग पटकन ते इझिली काढता येतं. आणि ह्या सेक्शन मध्ये जे आहे बॅक साईडला त्याचे जे स्विमिंगचे वेअर्स आहे, स्विमिंग सूट, स्विमिंग पॅन्ट जे आहे ते रोज काही यूज होत नाही, त्याच्यामुळे मी त्यांना टाकणार आहे
मागच्या साईडला, म्हणजे जेव्हा लागेल तेव्हा आपल्याला ते नंतर काढता येतील. आता सध्या तरी स्विमिंगचा काही एवढा यूज नाहीये आणि तो जात पण नाहीये सध्या, ते लागतील समर सीझन मध्ये. तर ते टाकणार आहे मी इथे मागे, ते मी नेहमी इथेच ठेवते. तर हे आहे असं स्विमिंग कॉस्ट्युम्सचं सेक्शन. ओके. आणि हे त्याचे रोजचे यूज करायचे टी शर्ट्स. आता इकडे थोडी जागा आहे, अजून इथे स्पेस आहे, तर इथे टाकणार मी रोजच्या यूज करायच्या पॅन्ट्स, ट्रॅक पॅन्ट्स. ओके. तर आहे असा याचा आता ट्रॅक पॅन्ट्सचा सेट. तर तो मी टाकते ह्या साईडला, इकडच्या साईडला. ठीक आहे, अशा प्रकारे. तर इथे बसले आपले स्विम सूट, इकडे आहे रोज वापरायचे शर्ट्स आणि इथे आहे रोज वापरण्याच्या ट्रॅक पॅन्ट्स. इथे आता स्कूलचे युनिफॉर्म्स, इथे ही स्पेस भेटते. स्कूलचे युनिफॉर्म्स डेली लागतात, डेली काढावे घालावे लागतात, त्याच्यामुळे मी ते अगदी वरतीच जसं इझिली अवेलेबल होतील हाताला तिथे ठेवणार आहे. म्हणून इथे एक स्पेस मी रिकामी ठेवली आहे स्कूलचे कपडे ठेवण्यासाठी. ते आता मी इथे अरेंज करते. ह्या सेक्शन मध्ये ठेवले मी त्याचे इनर्स, छोटे बारीक कपडे आहेत ते, जिथे छोटीशी जागा होती. आणि आता ही जी लेफ्ट ओव्हर जागा आहे इकडे, तर मी इकडे ऍडजस्ट करणार आहे त्याचे विंटर वेअर्स. ठीक आहे, तर विंटर वेअर्स ठेवायला घेते, कारण हे कसे कपाटात मोकळे ठेवले की यांना वास येत नाही. नाही तर जर दाबून कुठे कोंबून ठेवलेत तर मग त्या कपड्यांना लगेच वास यायला लागतो स्वेटर्सला. म्हणून मी ते असे कोंबून ठेवत नाही, ते कपाटामध्येच ठेवते. आता मी हे छान असे एकावर एक स्टॅक करून ठेवणार आहे. आता हे जे आहेत हे आहेत बॅग्स. याच्यामध्ये आपण ठेवू शकतो शूज कुठं ट्रॅव्हलिंगला येण्या जाण्यासाठी. तर ह्या बॅग्स आहे. तर इथे एक छोटी जागा आहे, तर मी काय करेल, ह्या बॅग्स ज्या आहेत ते इथे टाकेल. आणि जे त्याचे समर वेअर्स आहे, जसं की कॅप किंवा दुसरे काही जे समर मध्ये लागणारे सामान, तर ते मी ह्या सेक्शन मध्ये ठेवेल. तर आता मी त्याचे समर वेअर या सेक्शन मध्ये ठेवते. तर आता ही आहे त्याची बॅग, जी तो नेतो स्विमिंग साठी, म्हणजे नेईल किंवा नेत होता स्विमिंग साठी. तर याच्यामध्ये मी सगळ्या त्याच्या ज्या कॅप्स ज्या आहे त्या टाकणार आहे. आणि ही बॅग मी करेल इथे ऍडजस्ट किंवा इथे वरती ऍडजस्ट करेल. इथे पण वरती भरपूर जागा आहे. आणि याच्यात ही पण एक हॅट आहे, जी घेतली होती आम्ही गोव्याला नाही, आय थिंक घेतली होती कोकणात गेलो होतो तेव्हा. तर ही पण मी बॅग मध्ये नाही टाकणार, कारण की गोळा होऊन जाईल. तर मी हिला इथंच वरती ऍडजस्ट करेल, इथे ठेवेल व्यवस्थित, म्हणजे तिचे जे फुलं वगैरे आहेत ते पडणार नाही, व्यवस्थित राहतील. आता याच्यामध्ये भरलंय मी त्याचे समरचं कलेक्शन, आणि ही बॅग मी टाकेल इथे, म्हणजे इझिली आपल्याला काढता येईल. आता राहिलं आहे हे याच पॉपॉय. तर पॉपॉय ठेवायला पण मी ते ठेवणार इथेच, अगदी वरतीच, कारण मध्ये दाबायला नको, ते दाबलं गेलं तर तुटून जाईल. आणि हे आहे रेनकोट, त्याच्या रेनी सीझनचं कलेक्शन. तर रेनकोट पण मी ठेवणार आहे या बॅगच्या वरतीच. ओके. किंवा मी असं पण करू शकते, आता रेनकोटची गरज नाहीये, आता सध्या मी याला स्कूल युनिफॉर्म्सच्या खालीच ठेवते, आणि हे इझिली तिथे बसलंय. आता नेक्स्ट आहे ही बॅग, जी मला ट्रॅव्हलिंगला लागत असते मोस्टली. तर ही पण मी ठेवणार आहे या कॅपच्या वरती, कारण इथे मला थोडी स्पेस भेटली आहे, थोडीशी जागा तिथे आहे. ते हे ड्रॉवर पण आता खूप मेस झालं आहे, तर हे पण करते मी क्लीन, आणि ज्या वस्तू नाही लागणार आहेत त्या मला काढून घ्याव्या लागतील. ठीक आहे. तर आता तुम्ही बघू शकता, हे ड्रॉवर मी क्लीन करून घेतलंय, पुसून घेतलंय, आणि इथे ठेवले त्याचे बॉक्सेस, जे त्याचे लहानपणी मी त्याला युज करायचे पावडर वगैरे लावण्यासाठी, ते मी अजून ठेवलेत. आणि इथे काही त्याने नळ वगैरे काय काय सांभाळून ठेवलंय, तर फेकू नको म्हटलं ते ठेवलंय. सायकलचं लॉक आहे, आणि हे आहे इथे त्याचे काही बुक्सला लावायचे कव्हर जे उरले होते ते ठेवलेले आहेत सांभाळून. आणि
हे त्याचे स्विमिंगचे ग्लासेस, कॅप आणि क्रिकेटला जाताना यूज करण्याचे ग्लोव्स वगैरे हे तिथे ठेवले. तर हे करते मी आता बंद. ठीक आहे, हे ड्रॉवर बंद झाले. आणि इथे जर तुम्ही बघितलं खाली, तर हे सगळे असे माझ्या साड्या ज्या आहेत त्या मी स्टॅक करून ठेवल्या आहेत. जे अगदी तुम्हाला साड्या पण विस्कटत नाही, तशा तशा राहतात. आणि तुम्हाला पटकन काय एखादी साडी काढायची असेल तर ती आपण इथे लगेच बघून आपल्याला काढता येते की कोणती साडी आहे, कुठला कलर आहे. तर आता तुम्ही बघू शकता कसं मस्त छान कपाट दिसतं आहे रचलेलं, आणि सगळ्या छान गोष्टी ऑर्गनाइज झाल्या आहे. मी तुम्हाला एक क्लोजर लुक देते. तर अगदी छान व्यवस्थित असं ऑर्गनाइज दिसत आहे मस्त कबड. आणि असं कबड बघितल्यावर आपल्याला पण खूप छान वाटतं, फ्रेश वाटतं. तर असं छान मस्तपैकी कबर्ड आपलं ऑर्गनाइज झालं आहे. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्की सांगा. काही टिप्स हव्या असतील तर कमेंट्समध्ये नक्की विचारा. तर आजचा हा व्लॉग मी इथं सेंड करते, आणि बाकीचे आता भरपूर सारे कामं पण मला दुसरे करायचे आहे. तर भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा.